नमस्कार मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण अलिशा आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर आपण बरेच एक्सरसाइजेस व्हिडिओ बघितलेले आहेत आणि आजचे व्हिडिओसुद्धा खूपच सोपे आहेत पण खूप इफेक्टिव्ह व्हिडिओज आहेत. ते म्हणजे केटलबेल एक्सरसाइजेस. आता हे तुम्हाला ना जिममध्ये बऱ्याचदा बघायला मिळत असतील, पण आपल्याला माहीतच नसतं की ते एक्झॅक्टली कसं वापरायचं आहे. तर ह्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे ते कसे वापरायचे आहेत आणि कुठल्या एक्सरसाइज केल्यानंतर कुठल्या प्रॉपर एरियाची फॅट कमी होईल ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. चला तर मग पाहूया कुठले ते केटलबेलचे एक्सरसाइजेस आहेत. तुम्ही हे घरीसुद्धा ऑर्डर करू शकता आणि हे वर्कआउट फॉलो करू शकता. चला तर मग पाहूया कुठले ते एक्सरसाइजेस आहेत ते. फर्स्ट एक्सरसाइज, केटलबेल हॅलो. आता हे तुम्हाला आर्मपिट फॅट, बॅक फॅट कमी करण्यासाठी मदत होतं. हे तुम्ही लाईट वेट ठेवा पण ह्याचे रिपिटेशन्स वाढवायचे आहेत. जर तुम्ही 20 रिपिटेशन करत असाल 3 सेट्स अनुसार तर हळूहळू तुम्हाला ते रेपिटेशन्स वाढवायचे आहेत. जर तुम्ही वेट वाढवलं तर तुम्हाला रेपिटेशन्स कमी करायचे आहेत. तुम्ही ते 10 ते 15 रिपिटेशनसुद्धा करू शकता पण ज्यावेळी तुमचं वेट वाढेल. पण बिगनर्ससाठी जर तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल ना तर तुम्हाला कमी वेट ठेवायचं आहे, जास्तीत जास्त रेपिटेशन करायचं आहे. आता व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला गोल गोल फिरवायचं आहे ह्याला. सेकंड वर्कआउट, गॉबलेट स्क्वॉट. आता गॉबलेट स्क्वॉट केटलबेल घेऊन खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमची थाय फॅट कमी करायला मदत होते. आता हे फक्त थाय फॅट नाही तर इनर थाय फॅटसुद्धा कमी करण्यासाठी मदत होते. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही 20 रेपिटेशन्स करा 3 सेट्स अनुसार. खूपच सोपे वर्कआउट्स आहेत पण खूप इफेक्टिव्ह वर्कआउट्स आहेत हे. थर्ड, केटलबेल साईड बेंड्स. आता हे तुम्हाला साईड फॅट कमी करण्यासाठी मदत होईल. हिप डिप्स जे आपण म्हणतो त्यामध्ये जी आपली फॅट अक्युम्युलेटेड राहते ह्या वर्कआउटनी ती खूपच सोप्या पद्धतीनं निघून जाईल. तुम्हाला हे 20 रिपिटेशन 3 सेट्स अनुसार करायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच आपण बरेच एक्सरसाइजेस आपल्या व्हिडिओ चॅनलवर बघणार आहोत. त्यामुळं बघत राहा आणि काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तोपर्यंतसाठी धन्यवाद.